तरुण तरुणी एकाच फ्लॅटमध्ये एकत्र राहणं तसं काही नवं नाही। शिक्षण कामानिमित्त आपल्या घरापासून दूर राहणारे तरुण तरुणी इतर तरुण तरुणींसोबत रूम शेअर करतात। पण एका प्रकरणात एकाच फ्लॅटमध्ये तब्बल 16 मुलं आणि 4 मुली राहत असत। रात्रभर हे लोक एकाच फ्लॅटमध्ये थांबायचे। अखेर एक दिवस पोलीस तिथं गुपचूप आले आणि जे दृश्य त्यांनी पाहिलं त्यानंतर त्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसेना झाला। कारण पुढे पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा। हरियाणाच्या गुरुग्राममधील सोना येथील ही घटना आहे। फ्लोरा सोसायटीच्या 2 फ्लॅटमध्ये हे तरुण तरुणी रात्रभर असत। ते देशातील 8 राज्ये गुजरात, बंगाल, मणिपूर, नागालँड, मिझोराम, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि शेजारील देश नेपाळ येथील रहिवासी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सायबर क्राईम साऊथ पोलीस स्टेशनच्या टीमने फ्लोरा सोसायटीच्या 20, 21 आणि 22 क्रमांकांच्या फ्लॅटवर रात्री छापा टाकला। 4 महिलांसह 20 आरोपींना पोलिसांनी तेथून अटक केली। ऑपरेशन एंड गेम अंतर्गत रात्री छापे टाकण्यात आले। आरोपींच्या ताब्यातून 25 फोन, 16 लॅपटॉप आणि 50,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। तरुण तरुणी फ्लॅटमध्ये करायचे काय? या फ्लॅटमध्ये बोगस कॉल सेंटर सुरू होतं। या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। आरोपी इंग्रजी बोलत आणि तांत्रिक मदत देण्याच्या नावाखाली इतर देशांतील नागरिकांची फसवणूक करत असे। अहमदाबादचा रहिवासी महेंद्र बजरंग सिंग हा या कॉल सेंटरचा व्यवस्थापक असल्याचं या प्रकरणात समोर आलं आहे। तो त्याचे सहकारी आणि काही कर्मचाऱ्यांसोबत मे 2024 पासून बनावट कॉल सेंटर चालवत होता। यामधून त्यांनी अनेकांना फसवल्याचं आता उघड झालं आहे।